हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वर्ग 10वी गणित भाग 1 चा सराव संच 2.3 पाहणार आहोत. त्याच्यात आपल्याला सांगितलं खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे. पूर्ण वर्ग करूनच आपल्याला गणित सोडवायचं आहे. तर पहिला प्रश्न x वर्ग प्लस x वजा 20 बरोबर 0. मग आपल्याला काय करायचं, इथलची जी संख्या आहे इथलचा सहगुणक x चा सहगुणक किती, तर काही नाही म्हणजे 1 असतो. ठीक आहे, इथं थोडीशी वर्किंग करायची आपल्याला. हा 1 घ्यायचा. ठीक आहे, इथलचा जो पण सहगुणक आहे तो इथे घ्यायचा आणि मग त्याला काय करायचं, 1/2 न काय करायचं आहे, गुणायचं आहे. इथं जे पण सहगुणक आहे तो घेतला आपण, त्याला 1/2 न गुणायचा आहे. त्याच्यानंतर मग काय करायचं, काटाकाटी होत नाही तर 1 गुणिले 1 1 येते आणि इथे 2 ला 2. आता ही जी संख्या आलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या. ही जी संख्या आलेली आहे त्याचा वर्ग करायचा, याचा ह्या संख्येचा वर्ग करायचा. या संख्येचा 1 चा वर्ग येते 1 आणि 2 चा वर्ग येते 4. आता हे पहिलं प्रश्न आहे, हे आपण साध्या अवयव पद्धतीनं पण सॉल्व्ह करू शकतो, पण त्यांनी पूर्ण वर्ग पद्धतीनं म्हणलं तर आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीनं याला सोडवायचं आहे. मग आता इथे किती आलेले आहेत, 1/4. पहा, आपण अजून काय केलं मी पहिल्यापासून सांगतो. इथलचा जो सहगुणक आहे तो इथे लिहिला, त्याला 1/2 म्हणजे त्याचा अर्धा केला, भाग केला, 1/2 गुणाकार केला, 1/2 आलं. मग हे 1/2 आलं, त्याचा वर्ग केला, 1/4 आलं. ठीक आहे, 1/4 आलेला आहे. इथलचा सहगुणक घेतला, त्याला 1/2 गुणलं, उत्तर आलं, उत्तराचा वर्ग केला. उत्तराचा हे जे पण उत्तर आलं त्याचा मी काय केला, वर्ग केला. ठीक आहे, त्याचा वर्ग केला. याचा 1 चा वर्ग 1 येते, 2 चा वर्ग 4. तुम्ही 6ला 6 प्रश्न व्यवस्थित करा, तुम्हाला सगळं समजून जाईल, काय हरकत नाहीये. चला, आता हे 1/4 आले, ते आपल्याला काय करायचं, ह्या समीकरणामध्ये कुठे ह्या संख्येच्या नंतर एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची. म्हणजे पहिले 2 जे टर्म झाले त्याच्यानंतर तिसरी टर्म आपल्याला ही घ्यायची, एकदा प्लस मध्ये घ्यायची, पहिले प्लस मध्ये घ्यायची, नंतर मायनस मध्ये. म्हणजे पहिले बेरीज करायची, त्याला x पहिले बेरीज करायची याची आणि नंतर काय करायचं, वजाबाकी करायची. ठीक आहे, 1/4 मग वजा 20 आणि हे 0. आता एवढी जर टर्म पाहिली तुम्ही, ही टर्म ही काय झाली, आता पूर्ण वर्ग झालेली आहे आपली. तुम्हाला जर लिहायचं वाक्य तर लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालते. x वर्ग प्लस x बरोबर ही पूर्ण वर्ग हे पूर्ण वर्ग आहे, ही नाही, हे पूर्ण वर्ग समीकरण आहे. हे पूर्ण वर्ग समीकरण झालेलं आहे. आता हे जे समीकरण आहे ते पूर्ण वर्ग. आता काय करायचं पहा, हे जशाला तसे घ्यायचे आणि इथलच्या ज्या संख्या आहेत त्या इकडे न्यायच्या, आणि इथं मायनस असेल तर ते प्लस होईल आणि प्लस असेल तर मायनस होईल. मी पहिले हे 20 घेतो, इथे हे मायनसचे इकडं प्लस झाले आणि हे इथलचे मायनसचे हे इकडं प्लस झाले. आता एवढं लक्षात ठेवा की हे जेव्हा आपण इथं प्लस मायनस करतो, पहिल्यांदा प्लसच करायचं, नंतर मायनसच करायचं. ठीक आहे, आता याला आपण सॉल्व्ह करतो. हे किती झाले, 20 गुणिले 4 80 आणि 1, हे 80 प्लस 1 भागिले 4 म्हणजे हे 81/4 झालेले आहे. ठीक आहे, हे पद वापस पुन्हा मी इथे लिहितो. एक काम करूता, ह्या पूर्ण पदाच्या टर्मच्या ऐवजी आपण काय करू शकतो, आता याला हे x घेऊ शकतो आणि इथं कशाचा वर्ग केलेला आहे, इथं 1/2 चा वर्ग केलेला आहे की नाही, याचा 1/2. मग इथं पूर्ण नाही घ्यायचे, फक्त हे 1/2च घ्यायचे. हे 1/2 आलते की नाही, हे 1/2 अर्धे केलते आपण. ठीक आहे, तर ही टर्म न घेता आपल्याला हे टर्म घ्यायचा आणि त्याचा वर्ग करायचा, कारण आपल्याला इथं वर्ग घ्यायचा आहे. आपल्याला काय करायचं, ह्या ब्रॅकेट मध्ये घ्यायचं आणि याला वर्ग करायचा. मग वर्गवाली संख्या कोणती आहे, ही वर्गवाली नाही आहे, ही म्हणजे याचाच वर्ग हे आहे. मग हा कशाचा वर्ग आहे, हा याचा वर्ग आहे. आणि x चा वर्गाच्या जागी x घेतलं, 1/4 च्या जागी आपण काय घेतलं, 1/2 त्याचा वर्ग केला. ठीक आहे, ह्या टर्मचा पूर्ण जे सोल्युशन आहे ते हे आहे.
त्याच्यानंतर आता 81 इथे 4 आहे. आता आपण काय करू, तर वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेऊन आता जर आपण वर्गमूळ घेतलं, याच्या डोक्यावरचे 2 उडून जातात. ठीक आहे, हे x प्लस 1/4 आणि इथं प्लस आणि एकदा मायनस मध्ये लिहायचे. 81 कशाचा वर्ग आहे? 81 हे 9चा वर्ग आणि हा 4 कशाचा वर्ग आहे? 4 2चा वर्ग आहे. 81 9चा वर्ग आहे, 4 2चा वर्ग आहे. ठीक आहे, चला एकदा प्लस आणि एकदा मायनस घ्यायचा, जो आपण याला ब्रॅकेटच्या म्हणजे याचा वर्गमूळ घेतो. याचा तर ब्रॅकेटमध्ये असल्यामुळं त्या ब्रॅकेटचं ब्रॅकेट जसा तसा लिहिला, पण याचं वर्गमूळ घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकदा प्लस आणि एकदा मायनस लिहायचं. 81 9चा वर्ग आहे आणि हा 4 आहे तो 2चा वर्ग आहे. आता पुढे याला एकदा प्लस मध्ये घ्यायचं, एकदा मायनस मध्ये, म्हणजे x प्लस 1/2 बरोबर एकदा प्लस मध्ये घ्यायचे आपल्याला हे ही टर्म आणि त्याच्यानंतर किंवा लिहायचं इथं, किंवा स्लाइस द्या. हे पूर्ण वापस पुन्हा लिहायचं x 1/2 आणि हे टर्म जी आहे ती मायनस मध्ये घ्यायची. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं आपल्याला सगळ्याला. ही टर्म आपण सॉल्व करू. 9/2 जशा तसे हे बेरजेच्या इकडं वजाबाकीला जाते 1/2. ठीक आहे, याचा छेद समान आहे. छेद समान असल्यामुळे 9 वजा या अंशाची डायरेक्ट बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. 9 वजा 1/2 म्हणजे x बरोबर काय आले? 8/2 आले. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो x बरोबर 2च्या पाड्यात 8 कितव्या नंबरला येतात? 4 नंबरला. त्याचप्रमाणे इथं किंवा x बरोबर हे वजा 9/2 जशाला तसे आणि हे बेरीजेच्या इकडे जाऊन इकडे जातात. हे बेरीज आहे तर इकडे वजाबाकी होऊन जाते. किंवा x बरोबर आता बघा हे -9 -1 आणि -1 घ्यायचे आणि खाली छेद एकदाच घ्यायचा, छेद एकदाच घ्यायचा. आता -1 -9 हे होतात -10/2 इथं लिहू. किंवा अजून एक वेळेस x बरोबर बघा 2च्या पाड्यात 10 कितव्या नंबरला येतात? 5. वजाबाकी असल्यामुळे वजाबाकी मध्ये होतात. ठीक आहे, मग आपल्याला लिहायचं आहे इथं x वर्ग समीकरणाची मुळे अ, 4 किंवा वजा 5 आहेत. आपला दुसरा प्रश्न आहे x वर्ग प्लस अधिक 2x वजा 5 बरोबर 0. आता ही मधातली जी टर्म आहे, ही मधातली टर्म आहे ती आपण काय करू का, हे मधात किती आहे? इथे 2 म्हणजे x चा जो सहगुणक आहे तो इकडे घ्यायचा आपल्याला. तो किती आहे? 2. x चा सहगुणक 2 आहे. मग 2 ला कशाने गुणायचं आपल्याला? 2 ला 1/2 न गुणायचं. काय करायचं? 2 ला 1/2. आता हे 2 कटून गेले, मग उरला किती? 1. एकच उरला. आता हा 1 घ्यायचा इकडे आणि 1 चा वर्ग करायचा. 1 चा वर्ग करायचा. 1 चा वर्ग जो येतो तो 1च येतो. आता काय करायचं? 1 आपण इथे एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. पहिले करताना आपण बेरीज करायची. आता इथे x वर्ग प्लस 2x प्लस 1 करायचे वजा 1 म्हणजे एखाद्या संख्येत 30 संख्या मिळवून वजा केली तर त्याच्यानं काही फरक पडणार नाही. वजा 5 बरोबर 0. आता आपल्याला काय जर आपण पाहिलं इथं व्यवस्थितपणे, ही पूर्ण वर्ग संख्या झालेली. इथून एवढी जी टर्म आहे ती पूर्ण वर्ग झालेला आहे आता. ठीक आहे, आता ही पूर्ण वर्ग झाल्यामुळे आपण ते वाक्य लिहायचं तर लिहू शकतो. x वर्ग प्लस 2x प्लस 1 बरोबर 0 ही राशी पूर्ण वर्ग आहे. पूर्ण वर्ग आहे किंवा हे समीकरण पूर्ण वर्ग आहे असं आपण लिहू शकतो. ठीक आहे, आता हे पूर्ण वर्ग आहे. ठीक आहे,
इथून एवढं, ठीक आहे, इथून एवढं, इथे 0 नाही लिहिलं तरी चालतं. हे पूर्ण वर्ग आपल्याला आहे. आता मग काय करायचं पहा, लक्ष द्या, अजून मी सांगतो. ही जी संख्या इथं घेतली त्याला 1/2 न गुणायचं, इथलचा जो सहगुणक आहे एक्सचा तो आला 1. मग मी 1चा वर्ग केला, 1चा वर्ग किती आला, हे साईडला नाही तर पाठीमागं करा कॅल्क्युलेशन. 1चा वर्ग केला, 1चा वर्ग 1 आलेला. मग एकदा मी हा 1 हे सहगुणक घेतला ना इथं, मग इथेच मी एकदा प्लस आणि एकदा मायनस केला, एकदा प्लस आणि एकदा इथंच मायनस केला. काय मायनस केलं, ही जी संख्या आलेली आहे इथं 1, ठीक आहे. सगळे जेव्हा तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करसाल साहिल असा कमीत कमी एक प्रश्न 3 वेळेस करा, म्हणजे तुमचं परफेक्शन येऊन जाईल ह्या चॅप्टरमध्ये. एक प्रश्न कमीत कमी 3 वेळेस सॉल्व्ह करायला हवा. चला आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांचं -1 आणि -5 हे तिकडच्या साईडला न्यायचे. -1 -5 तिकडच्या साईडला न्यायचे. x वर्ग प्लस 2x प्लस 1 आणि हे वजा चे इकडं हे -1 आणि -5 हे इकडं जाऊन काय होतील, प्लस मध्ये होतील. प्लसचे 6 डायरेक्ट लिहिले मी, प्लसचे 1 आणि प्लसचे 5 होतील, ठीक आहे. वजाचे इकडे जाऊन प्लस मध्ये होतील, ठीक आहे. आता हे किती झाले पहा, हे 5 आणि किती झाले 6. फक्त प्लस असेल तर प्लस लिहायची गरज नसते, ठीक आहे. प्लस असेल तर काही लिहायची गरज नसते. हे 6 झाले आणि आपल्याला काय करायचं आहे, हे कशाचा वर्ग आहे, एक्सच्या वर्गाच्या जागी एक्स घ्यायचा आणि आपण इथं कशाचा वर्ग केला, 1चा वर्ग प्लस 1 घ्यायचा आणि त्याचा वर्ग करायचा, ठीक आहे. इथं कशाचा वर्ग, चा वर्ग आहे ना, तीच टर्म घ्यायची. इथं जी 1/2 करून आलेली आहे ना, त्याचा तीच इथं घ्यायची आहे कंसामध्ये आणि त्याला ब्रॅकेटमध्ये म्हणजे कंसामध्ये लिहून त्याचा वर्ग करायचा. व्यवस्थितपणे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला येऊन जाईल. काही अवघड नाही आहे. थोडंसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळे प्रश्न झाल्याच्या नंतर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजून जाईल, म्हणजे सगळे साही प्रश्न झाल्यावर. आता इथं दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले, मग हे ब्रॅकेटचा वर्ग आहे, तो ह्या कंसाचा वर्ग आहे, तर हा वर्ग कटून जाईल, x प्लस 1 राहील आणि 6चं वर्गमूळ निघत नाही. 6चं वर्गमूळ निघते का नाही, मग ते वर्गमुळात राहतील, ठीक आहे. वर्गमुळात 6 राहतील, पण एकदा बेरजेमध्ये राहतील, एकदा वजाबाकीमध्ये राहतील. हे वर्गमुळात 6 कशाचाच वर्ग नाही, त्याच्यामुळे ते ब्रॅकेटमध्येच राहतील. सॉरी, ते वर्गमुळात राहील, ठीक आहे. आता याचे फॅक्टर करून याच्यातला एखादी संख्या बाहेर निघत असेल तर ती काढायची. इथे 6 तरी वर्गमूळाच्या बाहेर कोणतीही संख्या निघत नाही, त्याच्यामुळे मी तसंच ठेवतो. आता हे x प्लस 1 प्लस मध्ये वर्गमुळात 6 आणि एकदा काय घ्यायचे, किंवा एकदा प्लस मध्ये घेतले आणि एकदा मायनस मध्ये, किंवा x प्लस 1 बरोबर वजामध्ये वर्गमुळात 6, ठीक आहे. एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये. आता काय करायची, ही इथलची जी संख्या आहे ती आपल्याला इकडे न्यायची. x बरोबर वर्गमुळात 6 हे प्लसचे इकडे जाऊन मायनस मध्ये जातात 1, किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 6 हे वजा वर्गमुळात 6 आणि हे प्लसचे इकडे जाऊन मायनस मध्ये जातात. पण आता आपल्याला लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही नैसर्गिक संख्या आपल्याला आधी लिहायची, वर्गमूळाची संख्या नंतर लिहायची, ठीक आहे. वास्तव संख्या x बरोबर आपल्याला ही वर्गमूळाच्या बाहेरची संख्या आपल्याला आधी लिहायची पाहिजे. -1 हे प्लस मध्ये आहेत वर्गमुळात 6, किंवा x बरोबर -1 वजा वर्गमुळात 6 असं लिहायचं आणि मग उत्तर लिहायचं शेवटी. ही समीकरणाची उकल आहे, आपण जसं लिहितो तेच लिहायची. वर्ग समीकरणाचे मुळे काय आहेत, -1 प्लस वर्गमुळात 6 किंवा -1 वजा वर्गमुळात 6, ठीक आहे. ही आहे, ही आहे तर असं आपल्याला लिहायचं, ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न करू.
आपला तिसरा प्रश्न आहे m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. आता आपल्याला इथं वर्किंग करू. पहा, ह्या m सोबत जी पण संख्या आहे, ठीक आहे, m संघ म्हणजे m चा सहगुणक जो आहे, वर्गाचा नाही ह्या m चा सहगुणक किती आहे, वजा 5 आहे किंवा 5 आहे. 5चे आपल्याला काय करायचे, 5ला काय करायचं, 1/2 न गुणायचं. इथं काटाकाटी होते का, नाही होत. मग आपल्याला जशा तसं ठेवायचे, हे 5 वरी ठेवायचे आणि 2 खाली ठेवायचे आणि हा 5/2 चा वर्ग करायचा. 5/2 चा वर्ग करायचा. प्रत्येक गोष्ट हे लिहितो. मग लिहिताना आपल्याला नंतर ही टर्म लिहायची, ठीक आहे, ही टर्म लिहायची, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. लिहिताना आपल्याला 5/2च लिहायचे, ठीक आहे. शेवटी 5चा वर्ग किती येतात, 25. 2चा वर्ग किती येते, 4, ठीक आहे. आता हे 25/4 आपल्याला काय करायचं, एकदा बेरीज करायची, एकदा वजा बाकी करायची. म्हणजे आपल्याला m वर्ग वजा 5m एकदा पहिले बेरीज करायची 25/4 आणि काही लिहायची गरज नाही आहे, काही लिहायची गरज नाही तुम्हाला, कारण आपल्याला फक्त वर्ग समीकरण सोडवायचं आहे. एकदा प्लस आणि एकदा मायनस केल्याने हे वजा 3, ठीक आहे. म्हणजे आता ही इथून एवढी टर्म पाहिली आपण, ही इथून एवढी टर्म पाहिली, तर ही काय झालेली आहे, आपली पूर्ण वर्ग झालेला आहे. म्हणून आता आपण लिहायचं तर लिहू शकता, ही पूर्ण वर्ग राशी आहे असं लिहायचं तर लिहू शकता, किंवा समीकरण झालेलं आहे आपलं असं लिहू शकता. आता हे टर्म मी अशाला असं लिहितो, हे मायनसच्या इकडे जाऊन प्लस मध्ये जातील, हे जशा तशी टर्म, हे मायनसच्या इकडं प्लस मध्ये जातील, हे वजा 3 जशा तसे ठेवायचे आणि हे मायनसच्या इकडं प्लस मध्ये. आता याला जर आपण सॉल्व केलं तर हे वजा बाकी मध्ये 12 प्लस 25/4, 3 चौक 12, ठीक आहे. एक वजा बाकी असल्यामुळे इथं वजा बाकी मध्ये घेतलं, 3 चौक 12, एक वजा बाकी यामध्ये असल्यामुळे वजा बाकी मध्ये घेतलं, हे प्लस 25 आणि खालचे 4 खाली. आता याला सॉल्व केलं, एक मायनस एक प्लस मध्ये असेल तर आपण वजा बाकी करतो. 25 मधून 12 गेले, उत्तर येतात 13 आणि हे खालचे 4 खाली. आणि याला आपण काय लिहायचं, आता याला लिहिताना आपण काय लिहायचं, इकडचा m वर्गाचा फक्त mच लिहायचा. आणि इथं कशाचा वर्ग घेतला होता आपण, 5/2, किंवा कशाचे अर्धे, याचे अर्धे किती आलते आपले, म्हणजे याला 1/2 न गुणल्याच्या नंतर 5/2, किंवा कशाचा वर्ग केला आपण, 5/2 चा वर्ग. म्हणजे आपण 5/2 हे कंसाच्या वर, याचा वर्ग, याचा पण वर्ग केला आणि याचा पण वर्ग केला, ठीक आहे. म्हणजे याचीच कोड ही एवढी पूर्ण होती, याचेच अवयव काय होतात, हे होतात, ठीक आहे. आणि हा कोण्या कंसाचा वर्ग आहे, हा कंसाचा वर्ग आहे, ठीक आहे. एवढा फक्त थोडस लक्षात ठेवायचं. इथं ज्याचा वर्ग आपण केलेला आहे, ठीक आहे, ती टर्म इथं घ्यायची, कारण आपल्याला वर्ग पाहिजे ना, दोघांचा वर्ग पाहिजे. चा वर्ग म्हणजे इथं याचा वर्ग आपण घ्यायचा, त्याला कंसामध्ये घ्यायचं. आता आपण वर्गमूळ घेऊ, वर्गमुळे घेऊन किंवा दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ, दोन्ही पैकी तुम्ही काही पण लिहू शकता. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतल्यावर आपण काय राहू शकतो इथं, m प्लस 5/2 जसं तसं, आणि एकदा प्लस आणि एकदा मायनस. 13 वर्गमूळाच्या बाहेर निघू शकतात का, नाही. 13 ही मूळ संख्या आहे. 4 वर्गमूळाच्या बाहेर निघतात का, हो. 4 हे 2चा वर्ग आहे, त्याच्यामुळं 4च्या जागी आपल्याला 2 घ्यायचे. आपल्याला वर्गमूळ घ्यायचे ना, आपल्याला वर्गमूळ. त्याच्यामुळे जी संख्या वर्गमूळाच्या बाहेर निघते ती बाहेर काढली आपण, जी निघत नाही ती जशाला तशी. आता आपण हे एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये घेतलं, त्याला आपण एकदा प्लस एकदा मायनस मध्ये लिहून काढूत. आता याच्या जागी किंवा पण लिहू शकता तुम्ही. m एकदा प्लस मध्ये लिहिलं, प्लस मध्ये मग काही लिहायची गरज नसते. m प्लस 5/2 वजा मायनस मध्ये वर्गमुळात 13/2, म्हणजे एकदा प्लस मध्ये लिहिलं इथं आणि एकदा मायनस मध्ये लिहिलं. आता काय करायचे, हे बेरीजेच्या इकडे जाऊन वजा बाकी मध्ये जातात.
m बरोबर वर्गमुळात 13. आता हे 5 लिहिताना काय करायचे, सुरुवातीला लिहायचे का, सुरुवातीला लिहूत आपण, नाही तर शेवटीच राहू द्या. चला ठीक आहे, नंतर आपण सुरुवातीला आणू शकतो. हे प्लसच्या इकडे जाऊन मायनसला जाते. m बरोबर हे जशा तसं मायनस वर्गमुळात 13/2 आणि हे प्लसच्या इकडे जाऊन मायनसला जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं बघा, दोघांचा छेद समान आहे तर उत्तर सोपं झालं. आता लिहिताना फक्त काय करायचे, हे -5 इथं लिहायचं, नाही तर ठीक आहे, अजून एक नंतर एक स्टेप करू. -5 दोघांचा छेद समान आहे त्याच्यामुळं सहज वजाबाकी डायरेक्ट करू शकतो आपण. ठीक आहे. सगळ्या टाईपचे प्रश्न आहेत तिथे 6 6, त्याच्यामुळं काही हे 2 गुणिले 2 नाही करायचे, फक्त एकदा 2 लिहायचे. बेरीज वजाबाकीमध्ये छेद समान असेल तर वरी, अंशाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी होते. आता फक्त ही जी संख्या आहे जी वर्गमुळाच्या बाहेरची ती आपण आधी लिहितो आणि वर्गमुळात जी आहे ती संख्या नंतर लिहितो. फक्त एवढंच आपल्याला चेंज करायचं आहे. -5 इथं प्लस मध्ये आहे 13 आणि खाली 2 ला 2, -5 वजा वर्गमुळात 13 खाली 2 जशाला तसे. आणि आपल्याला लिहायचं शेवटी, आपल्याला माहिती आहे काय लिहायचं, ही काय आहे, वर्ग समीकरणाची मुळे, -5 प्लस वर्गमुळात 13/2 किंवा आणि लिहू शकता किंवा लिहू शकता. ठीक आहे. वर्गमुळात 13/2 ही आहे. अशा प्रकारे आपलं प्रश्न क्रमांक 3 झाला. चौथा, 5वा, 6वा पण करू. व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आपला चौथा प्रश्न आहे. ठीक आहे. आता इथे जर पाहिलं आपण जे y वर्गाचा जो टर्म आहे इथे त्याचा पण एक सहगुणक आहे आणि आपल्याला इथे नेहमी इथं काहीही नाही पाहिजे राहतात. म्हणजे जे y वर्गाची टर्म आहे ती रिकामी पाहिजे राहते. जर y वर्गाच्या बाजूला काही असेल म्हणजे रिकामी टर्म म्हणजे इथे एकच पाहिजे राहते. y वर्गात म्हणजे जे वर्ग पद आहे त्याच्या संग जो सहगुणक आहे आपल्याला त्याचा काय करायचा, लोप करायचा, त्याला काढून टाकायचा आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक पदाला आपल्याला ह्या 9 भागावं लागेल. मग आपण लिहूता प्रत्येक पदाला 9 भागून आपल्याला इथं वर्किंग करायची आहे थोडीशी. तर 9y वर्ग छेद 9 वजा 12y/9 प्लस 2/9 बरोबर 0. आता हे 9 कटले, इथं फक्त y वर्ग राहिला वजा पहा, याला 3 भाग जातो, याला 3 भाग जाते. 3 चौक 12, 3 त्रिक 9 म्हणजे वरी 4/3 y असं लिहू शकता. प्लस आता याच्या काटाकाटी होत नाही तर त्याच्यामुळे ते जसं तसं 2 आपल्याला 9 लिहावं लागेल बरोबर 0. ठीक आहे. आता इथं जी टर्म आहे ठीक आहे, आपली साधारण गणित झालंय x वर्ग प्लस 2xy प्लस y वर्ग ह्या टर्म मध्ये आलेलं आहे आपलं. आता ही जी yचा जो सहगुणक आहे, yचा सहगुणक किती इथं 4/3, yचा सहगुणक आहे 4/3. याला काय करायचं, वजा आहे तर वजा बाकी, काय हरकत नाही त्याला. इथं वजा बाकी असलं तरी इथं साधं लिहिलं तरी चालतंय. 1/2 कारण वर्ग नेहमी काय राहतो, आपल्याला वर्ग करायचा राहतात. ठीक आहे, वर्ग करायचा राहतो त्याच्यामुळे आपल्याला ही टर्म नेहमी काय येणार, प्लस मध्येच राहणार. इथं जो जी पण करणार आपण लिहायचं तर लिहायचं मायनस, इथं मायनस असल्यामुळे इथे -4/3 आहे तर मग -4/3. आता त्याला 1/2 न गुणायचं, नेहमी एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. बे दोन्ही 4 काटाकाटी होती त्याच्यामुळे मी करून टाकली. वजा 2/3 आले हे की नाही, वजा 2/3. आता हे वजा 2/3 आलेले ही टर्म जी आली आपण त्याचा वर्ग करायचा. वजा 2/3 चा वर्ग, वजा 2चा वर्ग येते 4, 3चा वर्ग येते 9.
आता हे प्लस मध्ये आलेलं आहे, हे जरी मायनस असेल तरी वजा जर -2 गुणिले -2 काय येतात, प्लस मध्ये 4 येतात, म्हणजे 4च येणार. ठीक आहे, वजाची टर्म जरी असली तर. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूला एक काय करायचं, एकदा प्लस करायचे 4/9 आणि एकदा मायनस करायचे. y वर्ग वजा 4/3 y प्लस हे 4/9 एकदा प्लस करायचे. पहिली प्लसची टर्म लिहायची आपल्याला, नंतर मायनसची टर्म लिहायची. मायनस 4/9 प्लस हे प्लस आहेत आणि हे 2/9 बरोबर 0. इथून एवढी जी राशी आहे ती पूर्ण वर्ग राशी आहे. इथून एवढी राशी आहे ती पूर्ण वर्ग राशी आहे. आणि ह्या संख्या आपण पलीकडे होता लिहायचं, तर आपण वाक्य लिहूता y वर्ग वजा 4/3y प्लस 4/9 ही पूर्ण वर्ग राशी आहे. ठीक आहे. आता ह्या संख्या आपण पलीकडच्या साईडला नेऊ. मायनसचे होतात इकडे प्लस आणि प्लसचे होतात मायनस. मग हे मायनसचे झाले इकडे प्लस 4/9 वजा 2/9. ठीक आहे. दोघांचा छेद समान असल्यामुळं अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. पहा, हे मायनस होते प्लस झाले, हे प्लस होते हे मायनस झाले. हे 4 वजा 2/9 छेद समान आहे, अंशाची बेरीज वजाबाकी आपण डायरेक्ट करू शकतो. वजाबाकी केली आपण 2/9, म्हणजे याचं उत्तर 2/9 आलं. आता ह्या राशी, ही राशी आपण जसं तशी लिहूतात. पुन्हा एक वेळेस आता याच्या पुढची स्टेप फार महत्वाची, याच्या पुढची स्टेपच महत्वाची. याचं उत्तर जे आलं ते मी इथं लिहून ठेवलं. याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हे वायचा वर्ग नाही घ्यायचा, फक्त वाय घ्यायचा. आणि इथं जी टर्म आहे इथं काय येणार, ठीक आहे, इथं काय येणार प्लस मायनस जे पण आहे. इथं आपण 1/2 न गुणाकार केल्यावर काय आलं, 2/3. ठीक आहे, वजा 2/3. मग ते वजा 2/3 इथे आपल्याला घ्यायचे आणि त्या पूर्ण ब्रॅकेटचा वर्ग. फक्त एवढीच टर्म आपल्याला महत्वाची, ही 1/2 केल्याच्या नंतर, गुणाकार केल्याच्या नंतर जी पण टर्म येईल ती आपल्याला ही ते ब्रॅकेटमध्ये घ्यायची. त्याच्यानंतर आपण वर्ग केलता, मग वर्गमूळ घेतला तर काय होणार आहे, ती म्हणजे ती 2/3च संख्या राहणार. फक्त एवढासा छोटासा टर्म थोडंसं जर लक्षात आलं तर आपल्याला हे प्रश्न जे की परीक्षेला नक्कीच येतात त्या प्रश्नाची चांगली प्रॅक्टिस होईल. आणि प्रॅक्टिस करा तुम्ही, याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आता वर्गमूळ घेऊ. वर्गमुळे घेऊन वर्गमूळ घ्यायचे आपल्याला, तर मग ह्या कंसाचा वर्ग निघून जातो. y वजा 2/3 बरोबर हे वर्गमूळाच्या बाहेर निघते का नाही, मग हे वर्गमुळात 2, इथे 3 वर्गमुळाच्या बाहेर निघते, हे 9 वर्गमुळाच्या बाहेर निघतात का, हो. 9 कशाचा वर्ग आहे, 9 हे 3चा वर्ग आहे. ठीक आहे, मग याला वर्गमुळात न लिहिता मी डायरेक्ट याच्या जागी वर्गमुळात 9च्या जागी 9चं वर्गमूळ येते 3, आणि एकदा प्लस आणि एकदा मायनस लिहायचं. आता पुढे आपल्याला गणित सॉल्व करायचं, एकदा प्लस मध्ये लिहायचे एकदा मायनस मध्ये. y वजा 2/3 बरोबर वर्गमुळात 2/3 एकदा प्लस मध्ये लिहिले, बेरीज मध्ये लिहिले, आणि y वजा 2/3 एकदा प्लस मध्ये लिहिते ते आता बरोबर एकदा मायनस मध्ये लिहूत आपण. आता ही मायनसची संख्या इकडे जाऊन प्लस मध्ये होती. ठीक आहे, ही मायनस आहे ते इकडे जाऊन प्लस, वर्गमुळात 2/3 प्लस 2 हे मायनसचे इकडे जाऊन प्लस झाले, किंवा y बरोबर वजा वर्गमुळात 2/3 आणि हे मायनसचे इकडे जाऊन प्लस मध्ये. यांची बेरीज करताना आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं, ही वर्गमुळाची जी संख्या ती नंतर येईल. दोघांचा छेद समान असल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, डायरेक्ट आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. इथं 3 आले, पहिले 2 लिहा आणि त्याच्यानंतर वर्गमुळात 2, नंतर वर्गमुळाची संख्या लिहायची आपण. याच्या आधी मी आजच्या प्रश्नामध्ये मी सांगितलं कसं करायचं आहे. आता हे पहिले 2 लिहायचे, छेद समान आहे, त्याच्यानंतर हे वर्गमुळाचे 2 लिहायचे, छेद एक वेळेसच लिहायचा. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे
मुळे आपल्याला 2 प्लस वर्गमुळात 2/3 आणि लिहा किंवा लिहा 2 वर्गमुळात 2/3 आहे तर किंवा ही आहे असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. प्रश्न आहे 2y चा वर्ग प्लस म्हणजे अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. आता इथं जर पाहिलं आपण इथं जे y वर्गाचा संघ आहे तिथे किती आहे 2 आहे हे की नाही इथे 2 आहे आणि आपल्याला y वर्गाचा संघ आपल्याला टर्म नाही पाहिजे इथे इथे फक्त एकच पाहिजे म्हणजे आपल्याला याचा लोप करायचा आहे म्हणजे प्रत्येक पदाला आपल्याला 2 न भागावं लागेल. प्रत्येक पदाला 2 ने भागून आपण हे 2y प्लस 9y 2y चा वर्ग प्लस 9y प्लस 10 बरोबर 0 प्रत्येकाला आपल्याला 2 न भागायचं. 0 ला 2 न भागितलं तर काही फरक पडत नाही. हे 2 कटले तर फक्त y वर्ग आता काटाकाटी होत नाही तर 9/2y आणि 2च्या पाड्यात 10 5 नंबरला येतात त्याच्यामुळे इथे 5 लिहायचे. 0 ला 2 न भागितलं तरी काही फरक पडत नाही 0च राहणार आहे. आता आपण काय करायचं की थोडीशी वर्किंग करून घेऊ. आता इथं जी संख्या आहे ठीक आहे ह्या वायचा सहगुणक जी पण आहे वायचा सहगुणक किती आहे 9/2 त्याला 1/2 न गुणायचा आहे. त्याला काय करायचं 1/2 न गुणायचं आहे. मग इथे 9 1 काटाकाटी तर होत नाही 9 1 9 बेदोन्ही 4 हे आपल्याला टर्म भेटलं. आता याचा वर्ग करायचा ठीक आहे 9/4 चा वर्ग जर केला आपण तर 9 चा वर्ग येतो 81 खाली लिहिता 81 आणि 4 चा वर्ग येते 16. आता ही जी टर्म आहे ही आपल्याला महत्वाची ही टर्म दोन्हीकडे एकदा प्लस मध्ये आणि एकदा मायनस करायची आपल्याला. कुठे करायची ह्या इथं जे आपण गोल केलं परीक्षेमध्ये गोल वगैरे काही नाही करायचा नाही तर सर जसं करतात काही जण तसंच करतात वाय आणि इथे एकदा प्लस मध्ये पहिल्यांदा लिहायचे आणि इथं प्लस घ्यायचे आणि एकदा हे प्लस मध्ये घेतल्याच्या नंतर एकदा मायनस मध्ये घ्यायचे 81/16 आणि मग हे 5 घ्यायचे तिथं आणि बरोबर 0. आता काय करायचे हे ही जी टर्म आहे हे ज्या संख्या आहेत त्या आपण ह्या साईडला न्यायचे आणि आता आपल्याला एक वाक्य लिहिता y वर्ग बरोबर प्लस 9/2y प्लस 81/16 ही पूर्ण वर्ग राशी आहे असं एक वाक्य लिहायचं. ठीक आहे. आता ह्या राशीच्या जागी आपण फक्त इथं y लिहिला प्लस हा कशाचा वर्ग आहे हा आपण 1/2 न गुणाकार केला तर 9/4 इथं 9/4 आणि ह्या संख्येचा पूर्ण वर्ग घ्यायचा त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह लिहायचं हे मायनसच्या इकडे जातात प्लस मध्ये 81/16 आणि हे प्लसचे गेले इथं मायनस झाले. ठीक आहे हे मायनसचे इकडे जाऊन प्लस झाले आणि हे प्लसचे इकडे जाऊन मायनस फक्त एवढंच लक्षात ठेवा. मग हे 81 जसा तसं याला सोडवायचं आपल्याला हे पूर्ण टर्मला सोडवायचं आहे आपल्याला. तर हे 81 पहिले जशा तसे लिहिले वजाबाकीचं चिन्ह आहे तर वजाबाकीचं हे 16/85 झाले आणि हे 16 जशाला तसे खाली लिहायचे. ठीक आहे 81 वजा 80 1 येतात आणि हे 16 जशाला तसे. पुन्हा लिहितो ह्या दोन गोष्टी y 9/4 चा वर्ग बरोबर 1/16. आता आपल्याला काय करायचं दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यायचे दोन्ही बाजूचे किंवा वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे वर्गमुळे घेऊन आता ह्या कंसाचा वर्ग होता हा वर्ग हटून जाईल. ठीक आहे कंस बाहेर निघेल. ठीक आहे आणि एकदा प्लस आणि एकदा मायनस मध्ये एक कशाचा वर्ग आहे 1 चा. ठीक आहे हे वर्गमूळाच्या बाहेर निघाले आणि 16 कशाचा वर्ग आहे 16 4 चा वर्ग आहे. ठीक आहे तर मग याच्या जागी आपल्याला
4च लिहावं लागेल. वर्गमुळात दोन्ही पण संख्या हे पूर्ण वर्ग असल्यामुळं आपण 1चा वर्ग 1 आहे आणि 16 हा 4चा वर्ग आहे म्हणून हे बाहेर निघाले. आणि एकदा प्लस मध्ये लिहायचे आणि एकदा मायनस मध्ये लिहायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याचं एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये लिहू. किंवा एकदा प्लस मध्ये लिहिलं एकदा मायनस मध्ये लिहिलं. आता इथलचे जे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस मध्ये जाते. y बरोबर 1/4 हे प्लसचे इकडे जाऊन मायनस मध्ये जाते. किंवा वजा 1/4 हे प्लसचे इकडे जाऊन मायनस मध्ये जाते. आता याला सॉल्व्ह करायचा छेद समान असल्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम कॅल्क्युलेशन मध्ये येणार नाही. 1 - 9/4 किंवा y बरोबर -1 -9/4 ह्या -9 प्लसच्या इकडे मायनस मध्ये -9/4 y बरोबर 1 मधून 9 जात नाही, मग 9 मधून 1 वजा केला तर -8 येतात. आणि हे 4च्या पाड्यात 8 कितव्या नंबरला येतात? 2 नंबरला. ठीक आहे. 1 वजा बाकी असल्यामुळं उत्तर वजा बाकीमध्ये. किंवा y बरोबर काय येणार? -1 -9 -10 होतात. हे 4 जसे तसे. याला पण 2 न भाग जाते, याला पण 2 न भाग जाते. इथं येतात -2 -5 आणि इथे येतात -2. मी ते किंवा बरोबर -5 आणि -2. खाली लिहायचं आपल्याला शेवटचं वाक्य आपलं वर्ग समीकरणाची मुळे. -2 आणि -5/2 आहे. तर ठीक आहे. शेवटचा प्रश्न करू. आपला पुढचा 6वा आणि शेवटचा प्रश्न पहा. इथं x वर्ग आहे, इथं ह्या पलीकडच्या साईडला आपल्याला 4x आहे. हे आपल्याला 4x ह्या साईडला न्यायचे. 7 इकडे जरी असले तर काही आपल्याला हरकत नाही आहे. ठीक आहे. 5x वर्ग हे इथे काहीच नाही, म्हणजे प्लसचे आहे ते इथे मायनस मध्ये होते. आणि हे 7 इकडं असले तरी काही नाही, कारण आपल्याला शेवटी आपल्याला संख्या तिकडच न्यायची आहे. मग आपल्याला हे जे एक्सच्या सोबत जे पद आहे ते इथे लिहायचं आहे. नाही इथं सहगुणक 5 आहे, हे की नाही? इथे सहगुणक 5 आहे एक्स वर्गाचा. वर्गट जी पद आहे त्याचं जे सहगुणक आहे आपल्याला तिथं सहगुणक पाहिजेच नाही काही. मग प्रत्येक पदाला आपल्याला काय करायचं? इथं 5 असल्यामुळे प्रत्येक पदाला आपण 5 ने भागाकार देऊ. प्रत्येक पदाला 5 ने भागून 5x चा वर्ग वजा 4x बरोबर 7. याला पण 5 न भागायचं, याला पण 5 न भागायचं, याला पण 5 न भागायचं. आता हे 5 कटून गेले. इथं फक्त x वर्ग राहते. वजा 4/5 x बरोबर 7/5. आता आपल्याला काय करायचं? हे जे मधातलं पद आहे त्याला आपल्याला 1/2 न गुणायचं. मधातल्या टर्मला आपल्याला 1/2 म्हणजे 4/5 गुणिले 1/2 करायचं. याला 2 न भाग दिला 1 येते, याला 2 न भाग दिला 2 येतात. 2 दुनी 4. आता आपण जर पाहिलं याचं जे इथे किती 2 5 1 5 याची याला 1/2 न भागितल्यानंतर आपल्याला 2/5 आले. आता हे 2/5 चा वर्ग करायचा, 6 वर्ग करायचा. 2 चा वर्ग येते 4, 5 चा वर्ग येते 25. ठीक आहे. आता हे एकदा प्लस करायची संख्या, ही एकदा मायनस करायची. म्हणजे x वर्ग वजा 4/5 x, एकदा प्लस मध्ये 4/25 आणि एकदा मायनस मध्ये 4/25 घ्यायचे
आणि हे 7/4 इकडे न्यायचे. आता इथून एवढी जर टर्म पाहिली आपण, ही पूर्ण वर्ग संख्या झालेली, ही पूर्ण वर्ग राशी आहे. ठीक आहे, ही पूर्ण वर्ग राशी आहे. मला वाक्य लिहायचं तर लिहू शकता. ठीक आहे, ही पूर्ण वर्ग राशी हे मायनसच्या इकडे जाऊन प्लस मध्ये होतील. आता ह्याच्या जागी आपण काय लिहू शकतो, इथे एक्स लिहायचा आणि कशाचा वर्ग केलता आपण, इथं वजा बाकीचे आहेत. हे वजा बाकीचे ते वजा 4/5 होते, इथं वजा होते आणि वजा वजाचा वजा याचा वर्ग प्लस मध्येच येतो, त्यामुळे काही प्रश्न नाही. एकदा प्लस एकदा मायनस करायचे. तर कशाचा वर्ग केला, वजा 2/5 चा वर्ग केला. त्याचा वर्ग होता वजा 2/5 चा वर्ग, मग त्याचा वजा 2/5 लिहिले आणि त्याचा वर्ग केला. आणि हे जे आहे 700 बहुतेक इथं 7/5 आहे, 7/5 आहे. हे मायनसचे इकडं जाऊन होतात प्लसचे 4/25. हे वजा बाकीचे इकडे जाऊन झाले बेरजेचे. आता आपण याचे कॅल्क्युलेशन करू. आता याचा छेद 25 आहे, याचा छेद 5 आहे. मग याला जर 5 आणि इथं 5 न गुणाकार केला तर याचा छेद पण 25 होतो, आहे की नाही. तर म्हणजे 5 25, 7 35 प्लस 4/25. त्याच्यानंतर दोघांचा छेद समान असल्यामुळं दोघांची बेरीज आपण करू शकतो आणि छेदाला 25 लिहू शकतो. आता हे दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर इथं येतात 39/25. आता आपण ही जी टर्म आहे ती जशाला तशी घेऊ, कारण आपले इथलचे कॅल्क्युलेशन आत्ताच आपले झालेले आहे. आता वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे ठीक आहे. हा कंसाचा वर्ग आहे, तो वर्ग हटून जाईल. ठीक आहे, एक्स वजा 2/5 राहतील आणि याचा वर्गमूळ बाहेर निघते का नाही, वर्गमूळाच्या बाहेर निघत नाही. हे 39 हा कशाचाच वर्ग नाही. 25 कशाचा वर्ग आहे, 5चा. आणि एकदा प्लस लिहायचे एकदा मायनस. ठीक आहे, एकदा प्लस एकदा मायनस लिहायचे. 25 5चा वर्ग आहे, वर्गमूळ हे 39 वर्गमूळाच्या बाहेर निघत नाही, त्याच्यामुळे जसं तसं. आणि एकदा प्लस एकदा मायनस मध्ये घ्यायचं. एक्स वजा 2/5 वर्गमुळात 39/5 एकदा प्लस मध्ये लिहिले आणि एक्स वजा 2/5 बरोबर हे एकदा मायनस मध्ये लिहिले. ठीक आहे, हे मायनसच्या इकडे जातात प्लस मध्ये. एक्स बरोबर वर्गमुळात 39/5 आणि हे प्लस 2/5 येणार, वर्गमुळात राहणार आहे. वर्गमुळात 39/5 आणि मायनसची जाऊन इथं प्लस मध्ये. आता या दोघांची बेरीज करायची आपल्याला. ठीक आहे, या दोघांची छेद समान आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशनला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त जी संख्या वर्गमुळाच्या बाहेर आहे ती आधी आपल्याला लिहायची, मग वर्गमुळातली संख्या लिहायची. ठीक आहे, प्लस वर्गमुळात 39/5 ही वर्गमुळाच्या बाहेरची संख्या पहिली लिहायची, वर्गमुळातली संख्या नंतर लिहायची. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही नाही. म्हणून आपल्याला शेवटी उत्तर लिहायचं वर्ग समीकरणाची मुळे 2 प्लस वर्गमुळात 39/5 आणि 2 वजा वर्गमुळात 39/5 ही आहेत, असं आपल्याला शेवटी लिहायचं आणि उत्तर संपवायचं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.